सुरात जय जय महाराष्ट्र हो, तुम हीच घोषणा। शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना। शिवसेना शिवसेना एकजूट एक संघ वचनाला कटिबद्ध घडवू राष्ट्र बलशाली घेऊन विचार। आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना। बाळासाहेबांच्या चरणाची धूळ माती शिकवण रक्तात आमच्या दिघे साहेबांची। अरे हिऱ्या पोटी घाल कोटी मान कुटी बसता तरकाळी फोडून आम्ही उडवतो। नाकारून दिले ढोंग सोडता अभद्र संघ वचनाला जागते जनहित मानते कणा। शिवसेना 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 संकटेही आली भव्य पार करू अग्नि दिव्य काल आज उद्या निशाणी धनुष्यबाण। आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना। मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून माझे सर्वात लाडके उपजिल्हा प्रमुख आदरणीय राजू वतस्कर यांचं मनापासून कौतुक करतो, कारण शिवसेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जशा प्रकारे माझे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेब आणि युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब अखंड महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदरमध्ये ओळा बजावून विविध कार्यक्रम राबवत असतात। त्याचाच एक वारसा म्हणून आदरणीय राजू वतस्करांनी त्यांच्या प्रभाग 3 मध्ये जे काही विद्यार्थी 10वी 12वीला उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी आज करिअर गार्डनचं शिबिर ठेवलं होतं। त्यांना छानसा खाऊ छानसा त्यांचं एक पुरस्कार या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यांना साहित्य देऊन त्यांचं गौरव या ठिकाणी होतं। हे खरंच कौतुकास्पद आहे। प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं गुणगान होणं गरजेचं असतं, कारण ही त्यांच्या आयुष्याची पहिली पायरी आहे। पहिल्या पायरीवर जसं माता पितांच्या पाठीवर थाप पडतो, शिक्षकांच्या पाठीवर थाप पडतो, त्याच प्रकारे एखाद्या शिवसेनेसारख्या पक्षाचा किंवा मंथन सामाजिक संस्थेच्या पाठीवर कौतुक थाप पडत असेल तर ते मुलांनाही भरून देतात आणि मुलं ह्या कौतुक थापाच्या जीवावरती पुढचा प्रवास खूप चांगला करतात। अशी थाप कौतुकाची आज वतस्करांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून प्रभाग 3च्या या मुलांच्या पाठीवर पडत आहे आणि हे पाहताना मला फार आनंद होतोय। मी माझ्या वतीने आदरणीय सरनाईक साहेबांच्या वतीने आणि पूर्वेश सरनाईक साहेबांच्या वतीने राजूजींना अशाच शैक्षणिक कामासाठी खूप खूप अभिनंदन देतो आणि त्यांचं या ठिकाणी शुभेच्छा देतो। फार मोठं प्राधान्य आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 35 वर्षापूर्वी सुरू केलेली परीक्षा आणि मागील 16-17 वर्षापासून प्रताप सरनाईक साहेबांनी ज्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये परीक्षा राबवलेली आहे ते खरंच कौतुकास्पद आहे। पूर्ण मीरा भाईंदर शहरातून सर्व माध्यमातून जवळजवळ 3-4 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि आम्हाला जे पत्र येतात आम्हाला त्यांचे जे मेसेज येतात परीक्षेमध्ये गुण मिळाल्यानंतर ते खरंच भारावलेले असतात, कारण जो काही पाठिंबा आणि जी काही पूर्व तयारी त्यांची या परीक्षेतून करून घेतली जाते एक प्रकारचा आत्मविश्वास त्यांचा वाढतो। मुख्य परीक्षेचे जे ताण असतं ते कमी त्या ठिकाणी होतं आणि एक मनोबल विद्यार्थ्यांचं वाढतं की आम्हीही शालांत परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने पास होऊ शकतो। हा आत्मविश्वास या शिवसेनेच्या सराव परीक्षेच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना मिळताना आम्ही पाहिलेला आहे। म्हणजे माझा राजकीय प्रवास सुरू झाल्याच्या नंतर 2007 पासून 2 वेळेस मला प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेने 2 वेळेस आपल्या महानगरपालिकेमध्ये पाठवलं होतं। त्यानंतर आपल्याला माहितीच असेल की या परिसरामध्ये उद्यान झालेलं आहे, मैदान झालेलं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी खास करून ज्यांना अभ्यासाची आवड आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षा पास वगैरे करायच्यात अशा लोकांसाठी आपण अभ्यासिका सुद्धा बनवलेली आहे। फक्त
45 लोकांसाठीची अभ्यासिका आहे, त्याच्यामधून मुलं तयार होतात आहेत. तर ह्या सगळ्या सुविधा मी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत. आणखी त्याचबरोबर आता जे 10वी आणि 12वी जे विद्यार्थी पास झालेले आहेत अशा प्रकारचं त्यांचा गुणगौरवचा कार्यक्रम किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम मंथन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी होत असतो. पण यावर्षी प्रथमतः शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण प्रभागातील लोकांच्या म्हणजे 10वी आणि 12वी विद्यार्थी जे पास झालेले त्या लोकांसाठी इथे घेण्यात आलेला आहे. आणखीन एवढा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. आणखीन या कार्यक्रमामध्ये सचिन सरांचं मार्गदर्शन देखील लाभलेलं आहे. आम्ही सर्वजण प्रताप सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे की सर्व बाबतीत म्हणजे जे नागरिक समस्या असू देत किंवा आपल्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज असू देत किंवा शैक्षणिक काही गरजा असू देत त्या सगळ्यांसाठी शिवसेना ही नेहमी पुढे राहिलेली आहे त्या समस्या सोडवण्यासाठी. तर त्यांचा आम्ही नक्कीच आदर्श ठेवून पुढे वाटचाल करत आहोत. नक्कीच आम्ही नागरिक समस्या सोडवण्यासाठी असू दे किंवा इतरही कुठली समस्या असू दे सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही रस्त्यावर देखील उतरतो. पण आम्हाला आता त्याची काही गरज वाटत नाही, कारण आमचे आमदारच आता मंत्री झालेले आहेत. शासनच आमच्या वार्डामध्ये आहे, आमच्या 146 ओळा माजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे तशी काही गरज नाही. मी नुसतं लेटर जरी व्हॉट्सअप केलं तरी त्यांना लगेचच प्रतिसाद मिळतो आणि लगेचच मीटिंग लावली जाते. हा आमचा अनुभव आहे. या ठिकाणी माननीय आमचे प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून किंवा संकल्पनेतून हा एक गुणगौरव कार्यक्रम आपल्या मीराबाईंमध्ये दरवर्षी हा केला जातो. हा साहेब तर मोठ्या उत्साहाने हा गुणगौरव कार्यक्रम करतात, कारण मुलांना प्रोत्साहन आणि उत्साह देण्यासाठी. त्याचबरोबर आमचे सचिन मांजरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या एवढ्या मुलांना म्हणजे भरपूर मुले आहेत त्यांना मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शन याचं मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल सचिन भाऊंना सुद्धा शुभेच्छा. बरोबर आपल्या प्रभागामध्ये प्रभाग 3 मध्ये असे विविध कार्यक्रम आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून घेत असतो आणि हा प्रोग्राम राबवत असतो. हे आपले शिवसेनेचे एक आपलं ध्येय आहे.